सर, मधल्या काळामध्ये म्हणजे त्यातल्या त्यात गेल्या वर्षभरापासून संविधान बदलणार याच्याविषयी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली आपण बघितली। तसा प्रचार सुद्धा केला गेला। हा प्रचार खरा की खोटा याच्याविषयी अजून सुद्धा संभ्रम आहे। लोकसभा संपलेली आहे, विधानसभा संपलेली आहे, पण जसा प्रचार झाला तसं खरोखर संविधान बदलणं शक्य आहे का आणि त्या संदर्भात आपली आणि आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय? नाही, खरं तर आता संभ्रम जनतेमध्ये राहिला नाही। कारण संभ्रम उठवण्याचा प्रयत्न काँग्रेसने संपूर्ण भारतातही केला आणि या महाराष्ट्राच्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तो जास्त झाला। परंतु संभ्रम आणि भारतीय जनता पार्टीवरचा विश्वास हा लोकांनी दाखवला, म्हणून भारतामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आलं। त्याचबरोबर लोकसभेला थोडंफार प्रमाण महाराष्ट्रात जरी कमी असलं मतदानाचं, तरी ते महाराष्ट्रामध्ये नंतरच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलं की आम्ही काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडणार नाही। आणि म्हणूनच मला असं वाटत नाही कुठलाही संभ्रम आहे। खरं तर काँग्रेसने तो प्रयत्न जरूर केला आणि खास करून अशा जनतेमध्ये केला की ज्यांच्यामध्ये अजूनही ते आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, वैचारिकदृष्ट्या अजूनही शिक्षणामुळे मागे आहेत। तिथे जाऊन त्यांनी प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टीने संविधान बदलतात, दुरुस्ती आणि बदल अशा हा शब्दातला खेळ त्यांनी खऱ्या अर्थानं केला। त्यामुळे मला असं वाटत नाही। त्यानंतर माझी संविधानाविषयीची संपूर्ण महाराष्ट्रभर यात्रा झाली। माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय चंद्रशेखर बावनकुळे, आमच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्रात काय संपूर्ण देशात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, या सर्वांनीच खऱ्या अर्थानं त्या जनतेपर्यंत पोहोचून संविधानाचा अपमान कोणी केला आहे हे दाखवून दिलं। त्यामुळे आता तो संभ्रम राहिला नाही आणि काँग्रेसनी वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि खास करून संविधानाचा अपमान केलेला इतिहास आम्ही लोकांपर्यंत मांडला आणि जनता सुज्ञ आहे। म्हणून आता जो काही त्यांनी अफवा पसरवली होती ती राहिलेली नाही असं मी सांगतो।